हाय गुड मॉर्निंग सगळ्यांना। तर स्वागत आहे तुमचं माझ्या अश्विनी नेवलकर व्लॉगमध्ये। तुम्ही आत्तापर्यंत व्हिडिओ मस्त बघत असाल माझे। तर आता आपण आलो आहे रॉबर केव्जला। तर इथे बघा खूप सारं तुम्हाला असं पाणी वाहताना दिसेल। समोर बघा तुम्हाला व्हिडिओमध्ये खूप मजा येईल आणि खूप छान व्ह्यूज आहे समोर। तर केव्जमध्ये आपण कशी मस्ती केली ते बघू। तर बघा आता आपण आलो आहे। तर मी सेल्फीनी बघा व्हिडिओ घेत होती। तर सारिका आणि उदय जावई मागे होते आणि कृषिका बघा मस्त पाणी बघत येत होती। तिला पण खूप मजा आली तिथे खेळताना। तर बघा स्टार्टिंगला रॅबर केव्जमध्ये मुलांसाठी खेळण्यासाठी पण खूप सारे झुले वगैरे पण भरपूर होते। पण सर्वात आधी आम्ही पाण्यामध्ये गेलो, कारण कृषिकाला पाण्यामध्येच खेळायचं होतं। आणि जातानाचा व्ह्यू बघा, तुम्हाला हिरवेगार झाडी आणि पहाडी एरियाज दिसेल सगळीकडे। आणि बघा आता आपण ज्या स्पॉटमध्ये आपल्याला यायचं होतं रॉबर केव्जला, तर आता तिथे पुढे जायचं आहे। तिथनं सारिकाला तिथे व्हिडिओ शूट करायचा होता, तर ती नंतर आली। आणि सर्वात आधी मिस्टर, मी आणि कृषिकाच गेलो। आणि तिथे आम्ही शूज वगैरेच घालून होतो। तर पण मग तिथे गेल्यानंतर तिथे चप्पल असते विकायला 50-50 रुपयाला। तर तिथे चप्पल रेंटने देतात, म्हणजे ती घालून जायची आणि मग परत ती चप्पल जाताना वापस करायची आणि आपले स्वतःचे शूज घालायचे। अशा प्रकारे तिथे असतं। आणि बघा आता किती थंडगार पाणी होतं तिथे। उतरताना तर आधी खूप थंडी वाटत होती, पण एकदा मग पाण्यात गेल्यानंतर खूप मजा केली आम्ही। बघा आता सगळे असे केव्ज म्हणजे गुफा असतो, तर त्या गुफ्यामध्येच सगळे असे जात होते पाणी। आणि तिथनं इतकं पाणी, थंडगार पाणी वाहत होतं। ॲक्च्युली ते तुम्ही जितकं आतमध्ये जाल तितकं तुम्हाला तिकडे पाणीच पाणी दिसेल। पण आम्ही खूप डीपमध्ये काही गेलो नाही, कारण कृषिका वगैरे घाबरत होती तिथे आतमध्ये जायला। थंड थंड पाणी। हा चला, हा गुफा दाखवू। तर बघा आता मी तुम्हाला गुफा दाखवती आहे। तर केव्ज म्हणजे आतमध्ये तुम्ही जेवढं जाल तेवढंच तुम्हाला पाणी पण मिळेल। आणि खूप असं बघा, तुम्हाला इथून ना दिसत असेल की आतमध्ये तिथे रस्ता नाही आहे, पण मी जसं जसं पुढे जाईल तुम्हाला तसं पुढे रस्ता दिसेल। खूप छान प्लेस आहे बघण्यासारखी। आणि मुलांना खेळण्यासाठी तर खूपच छान, मुलं खूप एन्जॉय करतात पाण्यामध्ये। भरपूर आम्ही एन्जॉय केलं तिथे। ॲक्च्युली तिथे पाणी अजून जास्त असतं, पण यावेळेस तिथे पाणी भरपूर कमी होतं। नाहीतर टोंगळ्या एवढं वगैरे पाणी असतं म्हणतात तिथे, कारण तिथले सांगत होते आम्हाला। आम्ही गेलो तर तेवढं पाणी नव्हतं, भरपूर कमी पाणी होतं। आणि तिकडे जेव्हा गेलो समोर, तिथे भरपूर पाणी होतं, पण तिथनं कृषिका काही गेली नाही। बघा तुम्हाला समोर दिसत असेल, रस्ता दिसत नाही, पण तिथे भरपूर काही आहे। बघा इकडे फोटोशूट सुरू आहे यांचा, काढा पटापट फोटो। आणि इथून वरून बघा किती मस्त व्ह्यू दिसतो। मी एका उंच दगडावरती उभी आहे ना, त्यामुळे असं दिसते, मस्त वाटतं एकदम। थंडी वाजते आहे पायाला। हे बघा पाय दाखवते। बघा आता आम्ही देहरादूनच्या स्टेशनला होतो, तर तिथे किती मस्त तो फ्लॅग झळकतोय ना, तर मला खूप मस्त वाटलं, त्यामुळे मी घेतला। इतका सुंदर दिसतोय सायंकाळच्या वेळेला तो फ्लॅग असा वाऱ्याच्या याने इतका मस्त झुलत होता तो। चला आम्ही आता देहरादूनच्या रेल्वे स्टेशनला आलो। सायंकाळचे 5:30 वाजले। आमची आता ट्रेन आहे जायसाठी। आता आमची ट्रेन आहे, तर कितीची आहे? 6:30ची। आणि प्लॅटफॉर्म नंबर 1 वरती येणार आहे। अरे बापरे, चला खूप फास्ट व्हिडिओ येत असेल तुम्हाला, पण एन्जॉय करा, आवडेल नक्की। चला आम्ही आलो हरिद्वारला आता। इथे थोडा आवाज आहे ट्रेनवरती, त्यामुळे मी बरेचसे व्हिडिओ व्हॉइस ओव्हर करून सांगते आहे। बघा हम पहुंचले हरिद्वार। चला हरी हरिद्वार। आता रूमवर जाऊ, आराम करू छान। उद्या जाऊ आम्ही ऋषिकेशला। मार्केट जायचं आता, बडा बाजारमध्ये जायचं का? जायचं। बरं, मार्केटला वगैरे जाऊ, तर व्हिडिओ येईलच तुम्हाला, व्हिडिओ बघत राहा। बघा मी तुम्हाला हरिद्वारचं स्टेशन दाखवते आहे। खूप मोठं स्टेशन आहे आणि तिथे समोर इतकी छान अशी शंकरजींची मूर्ती पण ठेवलेली आहे। बघा किती सुंदर दिसते। बरेच जण तिथे फोटोशूट वगैरे करत होते। आणि खरंच खूप सुंदर हरिद्वारचं खूपच छान म्हणजे असं स्टेशन वगैरे आहे। आणि आम्ही हरिद्वार खरंच पाहण्यासारखं पण आहे, पण आमचं थोडंसं पावसामुळे आम्हाला गोंधळ झाला, जास्त काही बघायला मिळालं नाही आम्हाला। बघा आता आम्ही हॉटेलवरती आलो आहे हरिद्वारला। आम्ही रूम्स केलेल्या होत्या, तर तिथे आलो आहे। आणि तिथनं
आम्ही आता रूममध्ये जाऊ, मस्त फ्रेश वगैरे होऊ आणि आराम करू, कारण बराच उशीर झालेला होता, संध्याकाळ झालेली होती. आणि आता इथे बघा कृषिकाचे पप्पा वगैरे आता बसले होते, कारण उदय जावई तिकडे रिसेप्शन लिस्टमध्ये काम करत होते रूमचं, तर हे बसलेले होते. मग मी पण थोडंसं शूट केलं, तुम्हाला हॉटेल वगैरे दाखवते आहे. बघा किती मस्त हॉटेल होतं ते, आणि खूप छान होतं हे हरिद्वारचं हॉटेल. तुम्हाला मी नक्कीच, जर तुम्हाला याचा ॲड्रेस वगैरे पाहिजे असेल तर मी तुम्हाला नक्कीच सांगेल, तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगा. आणि आता तुम्हाला सकाळचा व्हिडिओ येईल, तर नक्की बघा सकाळचा पण व्हिडिओ. हाय, गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर स्वागत आहे तुमचं माझ्या अश्विनी नेवलकर व्लॉगमध्ये. तर बघा आता सकाळी सकाळी आम्ही मस्त फ्रेश झालो आहे, कारण काल रात्री इथे रूममध्ये आलो, तुम्हाला मी दाखवलंच हरिद्वारला आलेलो. आणि हरिद्वारला आलो आणि लगेच रूममध्ये आलो. रूम वगैरे छान आहे, रूम वगैरे केली आणि त्यानंतर खूप थकलेलं होतं, मग इथेच जेवण वगैरे ऑर्डर केलं आणि मग लगेच झोपून घेतलं. तरी मग व्हिडिओ काही शूट केला नाही मी. आज सकाळी फ्रेश मूडमध्ये व्हिडिओ बनवते आहे. तर तुम्ही आत्तापर्यंतचे माझे व्हिडिओ बघत असाल तर कसे वाटतात तेही नक्की सांगा. आणि आता बघायचं आहे आपल्याला, रिव्हर ड्राफ्टिंग वगैरे पण करायचं आहे. तर चला आपण आज सगळं ते फिरू. उत्तराखंडमध्ये आहे हरिद्वार, तर आम्ही हरिद्वारलाच आलेलो आता. आणि इथनं जायचं आहे आम्हाला ऋषिकेशला. तर ऋषिकेशला आपण बघू सगळं काही. तर व्हिडिओ बघत राहा, तुम्हाला खूप मजा येईल. व्हिडिओ कंटिन्यू करा आणि खरंच तुम्हाला पण नवीन नवीन स्पॉट नक्की बघायला मिळतील माझ्याकडनं. तर व्हिडिओला लाईक करत राहा, शेअर करत राहा आणि कमेंट्स पण करत राहा. चला आम्ही रेडी झालोय, केस वगैरे वाळवले मी आता छान, आणि मस्त केस वगैरे धुतले होते आज. परी काय खातीये? सोया स्टिक खातीये का? चला परीचा नाश्ता सुरू आहे, आता आम्ही जाताना पण नाश्ता वगैरे करू आज आम्हाला. आणि मग आता आम्हाला जायचं आहे बाईकनी, तर बाईकनी जाऊ आम्ही. तर चला तुम्हाला बाईक लॉन्ग ड्राईव्ह पे चलेंगे आज. तर बघा आमची ही रूम, आम्ही इकडे हरिद्वारला ही रूम केली काल रात्रीला, पण वेळ झाला होता त्यामुळे काही शूट नाही केलं रात्री. आणि आज सकाळपासून मग व्हिडिओला स्टार्ट केलेला आहे. तर चला बघत राहा. आणि माझी शॉर्ट रील पण यूट्यूबला टाकलेला आहे व्हिडिओ, तर बघा नक्की. मॅगी 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 खाणार आहे कृषिका, पहाडोवाली मॅगी. हो ना परी, बघ माझ्याकडे. थांबे चारून देते, थांब. पहाडोवाली मॅगी आवडते तुला? मॅगी आवडते? मोबाईल लावून का? बरं बरं. हाय, चला ते तुम्हाला सांगितलं होतं की आम्ही आता बाईकनी जाणार आहे ऋषिकेशला, पण इतका मोठा प्रॉब्लेम झाला. बाहेर आलो आणि बघितलं तर बघा पाऊस येतोय, दाखवते मी तुम्हाला. हे बघा सगळीकडे पाऊस सुरू झालेला आहे. फिरायला जायचं म्हटलं तरी जाऊ शकत नाही आहे आम्ही. आता आम्ही रेडी आहोत, जाऊ शकतो. सगळे अडकलो आम्ही, सगळे फ्रेश झालो, मस्त रेडी झालो. सकाळची 11-12 वाजताच बघा पाऊस सुरू झाला आहे. काय करणार, कुठेच फिरायला नाही जमत आहे, कारण पाऊस खूप आहे इकडे. बघितलं तुम्ही पाऊस, आणि थंडी पण तेवढीच आहे, खूप भयानक थंडी आहे. सगळं आम्ही पॅक करून आहे, फक्त माझे डोळे दिसत आहे बघा. अरे कशी थंडी आहे, कशी आहे ग थंडी, मूर्ख. चला ती पण खूप थंडीने हे झाली आहे. तर बघू आता पुढे काय होतं, तर तुम्ही व्हिडिओ बघत राहा. तुम्हाला मी सांगेलच आम्ही कुठे जाऊ, काय जाऊ की नाही जाऊ ते पण, ठीक आहे. चला आता वाजले 3-3:30 आणि आता आम्ही इथेच बसून आहे रूममध्ये, कारण चला आम्ही आहो आता हरिद्वारमध्ये, पण पाऊस खूप चालू आहे बाहेर. छान छान बघा कृषिका पण ड्रॉइंग करते. तर पावसामुळे आम्ही सगळे अडकून बसलो. तर आता काही जाऊ शकत नाही आम्ही बाहेर. बघू पाऊस कमी झाला की जाऊ संध्याकाळला कुठेतरी, पण आता डिपेंड आहे पावसावरती. आता हे बघा सगळं सामान वगैरे आम्ही घेऊन आलो होतो फिरायला जायसाठी, पण काही नाही, सगळं प्लॅन फेल झाला आमचा. पावसामुळे सगळं अडकून आहे, कुठेच जाता येत नाही आहे, सगळं ब्लॉक झालेलं आहे त्यामुळे. तर आता बसून वेट करताय की पाऊस गेला की जाऊ. इथे बघ तर कृषिका पण बोर झाली आता थोडीशी.
चला बघत राहा व्हिडिओ, दाखवते मी आम्ही जाऊ तर कुठेतरी, पण आता तर सध्या पावसामुळे जाऊ शकत नाही आहे. चला तर तुम्ही बघितलं, मी सकाळपासून आम्ही ऋषिकेशला जायला निघालो होतो, पण पावसामुळे आम्हाला काही रूमच्याच बाहेर निघता नाही आलं, कारण पाऊस इतका सुरू होता, रस्ते पण ब्लॉक झाले होते पाण्यामुळे. मग शेवटी बघा तुम्हाला पाऊस दिसतच असेल, तर मग शेवटी आम्ही ठरवलं की फक्त संध्याकाळी हरिद्वारला गंगा आरतीला जायचं, आणि मग पाऊस असला तरी जायचं, पाऊस नसला तरी जायचं. मग आम्ही तेच ठरवलं, मग रूममध्येच आराम केला, आणि मग बघा आम्ही गंगा आरतीला आलो. तर गंगा आरतीचा व्हिडिओ येईलच तुम्हाला, तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.